ठीक आहे, तर ही TCS आहे इकडे लेफ्ट साईडला. हे आहे हिंजवाडी फेज 3. हा लेफ्ट साईडला जो बस स्टॉप आहे तो हिंजवाडी फेज 3चा मेन बस. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. लास्ट जो व्लॉग होता त्यामध्ये जर गाडी मस्त सर्व्हिसिंग करून आणली होती, बट तो आवाज अजूनही आहे, त्यामुळे नव्हती राईड कॅन्सल झाली. राईड यामुळे कॅन्सल झाली की मित्रांनी, नाही धोका नाही, बट नाही म्हणत होते, 2-3च होते आम्ही, मग आम्ही कॅन्सल केला प्लॅन. मस्त राईडचा वगैरे होता. नाऊ आता मी जस्ट राईडला जातो आहे. बघू, काही प्लॅन तर नाही आहे आजचा कुठे जायचा वगैरे, बट लेट्स सी. जस्ट एक राईड करू. इट्स आफ्टरनून टाईम. आणि अरे वा, रस्त्याचं काम चालू आहे, चांगलं आहे भाई. हां, तर लास्ट टाइम जो सेटअप होता ना त्यापेक्षा आता मी जरा चांगला जुगाड केलेला आहे. तर फरक तुम्हाला नाही जाणवणार, मला जाणवतोय तो. कारण की इझी मी आता व्हिडिओ रेकॉर्डिंग, लास्ट टाइम असं होतं की पूर्ण कॅमेरा काढून हेल्मेटचा मग ते जरा व्हिडिओ ऑन ऑफ करा, बघा चालू झाली की नाही. आता एकदम जस्ट विदाऊट अनलॉक करायचं व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टार्ट होऊन जाते. सो दिस इज द सेटअप आय हॅव डन. आता सगळ्यात पहिले पेट्रोल भरूया. हे आहे हिंजवाडी फेज 3. सो तुम्ही जर आले नसाल इथे तर हा लेफ्ट साईडला जो बस स्टॉप आहे तो हिंजवाडी फेज 3चा मेन बस स्टॉप आहे. भाई साहब, सुशोभीकरण साईड वे पाथवेला सजवता आहे. नाईस भाई, ओव्हरटेक करावं लागेल. ठीक आहे, तर ही TCS आहे इकडे लेफ्ट साईडला. तर मी होतो आधी TCSला, बट केलं आहे स्विच मी. सो ही पहिली बिल्डिंग बघितली आपण TCSची इकडे, तर इकडे ही सेकंड आहे. जर तुम्हाला राईट साईडला इथं दिसत असेल हे स्क्वेअर, तर ती TCSची दुसरी बिल्डिंग आहे. आणि हा एक स्टॉप आहे इकडे. सो हे फेज 3 आहे. हवा पण चेक करायला लागणार आहे मागच्या टायरामुळे. तसं थोड्या दिवस आधीपूर्वी चेक केली होती, सर्व्हिसिंग केल्यानंतर सगळं केलं होतं. हां, तर आता बोलू गाडीबद्दल. गाडीचा जो आवाज येत होता ना, तर विषय असा झाला की तो ती TVS सर्व्हिस सेंटरवाला, ठीक आहे, गाडीचा आवाज म्हणजे 2 आवाज येत होते. ठीक आहे, मी पहिले एकदा सर्व्हिसिंग केली होती, तर तेव्हा तो आवाज आलेला होता, तो होता इंजिनचा. पावसाळ्यामध्ये त्याला सांगितलं तर तो म्हटला की हे आवाज ठीक आहे म्हणे, हा आवाजाने काही नाही होणार म्हणे, इंजिनवर लोड येतोय तेव्हा हा आवाज येतोय म्हणे, तर काही नाही होणार असं म्हटलं. तो म्हटलं मग तो म्हणे जास्त आल्यावर ये म्हणे पुन्हा. ठीक आहे, मग मी सेकंड टाईम म्हणजे आता गेलो, तर इट आफ्टर 5 months. ठीक आहे, तर त्याला म्हटलं भाई तो आवाज येतोच आहे, बट त्याचा मॅनेजर का कोणतरी होता, तर त्याला गाडीचा जो एक्झॉस्टचा आवाज आहे तो चेंज झालेला दिसला. तर तो आवाज काहीतरी टॅपेटचा होता. ठीक आहे, त्या टॅपेटचा आवाज त्याने बंद केला. ठीक आहे, तेव्हा तो म्हणजे मला जाणवलं की काहीतरी बदलला आहे आवाज. बट जो इंजिनचा माझा जो कन्सर्न होता पहिल्यापासूनचा, तो आवाज येतो होता. मग मी त्याला त्या दिवशी कॉल केला की म्हटलं भाई आवाज येतो दे, आणि मी गाडी चालवलीच नव्हती जास्त. मग भाऊ म्हटला की तुम्ही म्हणे उद्या या, आणि बोलताना असा बोलत होता. मी त्याला पहिल्यांदा फोनवर विसरायचं राहून गेलं की चालवू का म्हटलं तशा आवाजामध्ये गाडी, काही प्रॉब्लेम तर येणार नाही. मग फोन हे बोलायचं राहून गेलं होतं. मी परत कॉल केला होता, कसं म्हणतो तो, एकदा सांगितलं ना म्हणे उद्या या म्हणे. म्हटलं मग भाई अपने भाई को भी थोडा गुस्सा आ गया. तर मग मी तेव्हाच गेलो मग तिथे संध्याकाळी गाडी घेऊन त्याला दाखवली. मला म्हणतो म्हणे जोपर्यंत, आणि आवाज काही कंटिन्युअस नाही येते, आता गाडी चालू आहे ना तर आवाज नाही येणार, बट जर एक कॉन्स्टंट स्पीडवर चालवली की कटकट असा आवाज होतो. आणि मला म्हणतो की जोपर्यंत आवाज येणार नाही मी गाडी घेणार नाही म्हणे सर्व्हिस सेंटरला. म्हटलं ठीक आहे म्हटलं. मग गाडी चालवायला घेतली त्याने. मग त्याला म्हटलं गेअर बदलाव म्हटलं तू बघता. मग गेअर थर्ड गेअर टाकलं, लगेच आवाजाला कटकट त्याला म्हटलं हे घे, आला आवाज तुझ्या समोर. म्हणतो नाही म्हणे उद्या ये म्हणे, तुला सांगितलं ना म्हणे उद्या यायला, तू आज कावर आला म्हणे. म्हटलं इथून जात होतं मी म्हणून आला म्हटलं मी. तसं मी दादाकडे गेलो होतो मागच्या विकेंडला. तर मग त्याला सांगितलं की असं असं आहे. मग लगेच हे झाला, गेलंच नाही. मग मी बघू बाहेरून करतो कुठून तरी. आणि हा पार्ट येतो पॉवर हाऊस जवळचा, हिंजवाडीचं फेज 2 लागतं, म्हणजे फेज 2 मध्ये येतो हा.
इथेही सेम आहे भाई, रस्त्यांची तेवढी बँड वाजलेली आहे ना. हे बघा, अजून इकडे तर अजून घाण मोठे मोठे खड्डे. जो रेग्युलर नाही आहे त्याला तर बसतात म्हणजे बसतात. विषय असा झाला की मी सेटअप करत होता आणि माझ्या मोबाईलची जी चार्जिंग आहे ती त्या सेटअप करण्याच्या वेळेसच 70% आली होती. तर आणि आता असं होतंय, माझ्या जे माईकचा रिसिव्हर आहे त्याला जो OTG होती पहिले, तर ती OTG खराब झाली. म्हणून सोमनाथच्या वेळेस जरा व्लॉग जे होते किंवा लास्ट व्लॉग त्यामध्ये माईक नव्हता यूज केला मी, तर जरा नॉईस बाहेरचा खूप आलेला आहे. बट आता जे लावलं आहे कॉर्ड ती यार चार्जिंग पण करते त्या रिसिव्हरची. सो मोबाईलवरनं त्याची चार्जिंग होते. तर बघू किती वेळ चालतं काय नाही. 1.5 तास तर आरामात चालून जाईल. लेट्स गो. 5 लिटर डाल दिया है पेट्रोल. ओ भाई किती प्रो लेवल आहे मी. माझ्या हेल्मेटचा जो बँड होता सेफ्टी लॉक तेच नाही लावलं होतं. नाईस ब्रो. आणि गाडी चालवत आहे. फेज 2ला आलेलो आहे आणि नाही ओके हां फेज 2लाच आहे. तर मी आता रेकॉर्डिंग बंद करतो व्हिडिओ. बस वाले भैया. सो गाइस दिस इज टाइम टू टर्न ऑफ रेकॉर्डिंग आणि भेटू पुन्हा. म्हणजे मी आता मेन शिवाजीनगरमधनं जाणार आहे. सो थांबलो कुठे तर रेकॉर्ड करतो व्हिडिओ. ओके बाय बाय.